या संपूर्ण अध्यायात श्रीकृष्णांनी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपलं शरीर, मन, बुद्धी, संस्कार यांचा परस्परांशी संबंध आणि कार्यपद्धती आपल्याला समजावून सांगितली आहे. त्यातल्या चैतन्य शक्तीचं अस्तित्वही आपल्याला सांगितलं. सध्याच्या कॉम्प्युटराइज भाषेमध्ये आपण जरा ते समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की जसं ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, कातडी हे सगळे आपले इनपुट डिव्हाइस आहेत, जसे कीबोर्ड आणि माऊस असतात. पण आपल्याला माहिती आहे की कम्प्युटरच्या प्रोसेसरला फक्त 0 आणि 1 याची लँग्वेज येते. त्यामुळे कीबोर्डवरची की दाबल्यानंतर त्याचा काय अर्थ घ्यायचा हे समजावून सांगण्यासाठी मध्ये एक कंपायलर प्रोग्राम लागतो जो CPU असतो. त्यामुळे आपण की दाबली की त्या कोडनुसार त्याचा अर्थ कॉम्प्युटरला पोचवला जातो. तसं मग डोळ्याला आपल्याला आकार दिसला, कानाला आवाज ऐकू आला, त्वचेला स्पर्श झाला, नाकाला वास आला, तर आपल्या आतमध्ये मेंदूला तो अर्थ लावण्यासाठी पाठवला जातो. आपल्या पूर्वस्मृतीमध्ये म्हणजे मेमरीमध्ये जर ह्याचा प्रोग्राम असेल, म्हणजे ही वस्तू, ही व्यक्ती किंवा या गोष्टी आपण जर आधी बघितलेल्या असतील तर लगेचच आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आणि जर आपल्याला आधी मेमरीमध्ये याच्याबद्दल काहीच प्रोग्रामिंग नसेल, आपण आधी काही शिकलोच नसू, तर आपल्याला याचा अर्थ कळणार नाही. म्हणजे जसं आपल्या कानावर अपरिचित भाषेमधल्या कोणत्या शब्दांचा जरीही कानातून प्रवेश झाला तरी मेंदूला त्याचा अर्थ काही उलगडत नाही, कारण त्याचं प्रोग्रामिंग आपल्या मेंदूमध्ये नाहीच. मग त्या अर्थाचं मेंदूमधल्या CPU असणाऱ्या ALU म्हणजे लॉजिकल युनिटनुसार ते पडताळलं जातं. समोर काय आहे हे जरी कळलं तरी लॉजिकनी त्याचा अर्थ लावला जातो. म्हणजे समोर एक सुंदर स्त्री आहे आपल्याला माहिती आहे, पण ती स्त्री जर तुमची आई असेल किंवा तुमची बहीण असेल तर इनपुट डिव्हाइसनी स्त्री हे नोंदवलेलं इनपुट तुम्ही वेगळ्या अर्थाने घ्या. म्हणजे समोरची गोष्ट काय आहे याचा लॉजिकली विचार तुम्ही करा आणि मग लॉजिक युनिट ठरवतं की आता तुम्ही काय त्याची प्रतिक्रिया द्यायची आहे. म्हणजे या घटनेमध्ये, या गोष्टीमध्ये तुम्ही काय करायचं आहे. आणि ते जे काही ठरवलेलं असेल ते पुन्हा आउटपुट डिव्हाइसला समजेल अशा भाषेमध्ये सांगायसाठी पुन्हा एक डिकोडिंग आवश्यक असतं. आणि मग त्या डिकोडिंगनुसार जे पुन्हा CPU असतं त्याच्यानुसार आउटपुट डिव्हाइस आपल्याला आउटपुट दाखवतात. अर्थात हे अगदी क्षणार्धात होतं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू येते, आपल्या डोळ्यातल्या इनपुट प्रोग्रामिंगनुसार, ज्याला आपण संस्कार असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक घटनेकडे प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग केलेलं असेल त्याच्यानुसार त्याला ती घटना किंवा ती व्यक्ती किंवा वस्तू दिसत असते. त्याच्या मेंदूवर जे संस्कार नोंदलेले आहेत किंवा पूर्वीचे अनुभव जे नोंदलेले आहेत त्याच्याशी पडताळणी होते आणि मग त्यानुसार रिॲक्शन येते. आणि म्हणूनच कोणत्याही एका घटनेला सगळेजण सारखे रिॲक्ट होत नाही. मग आउटपुट डिव्हाइस म्हणजे आपली कर्मेंद्रिय, हात, पाय वगैरे, आणि मग ती कर्मेंद्रिय तशी वागायला लागतात. आता या सगळ्यामध्ये जड आणि दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे अपरा प्रकृती. म्हणजे जसं कीबोर्ड, माऊस, मायक्रोप्रोसेसर, स्क्रीन, प्रिंटर या सगळ्याला अपरा प्रकृती म्हटले जातं. आणि यात जे न दिसणार आहे म्हणजे कोड्स आहे, प्रोग्राम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, या सगळ्या पराप्रकृती आहे. म्हणून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मेंदू या ज्या जड वस्तू आहेत त्या सगळ्या प्रकृतीमध्ये अपराप्रकृतीमध्ये येतात. आणि मेंदूमधील विचारधारा, पूर्वस्मृती, पूर्वग्रह, मेमरी, लॉजिक या सगळ्या पराप्रकृती. अर्थात या परा आणि अपरा प्रकृतीचं काम केव्हा शक्य आहे तर ज्ञानी जाणू नये की जोपर्यंत चैतन्य शक्ती विद्युत शक्तीचा या सगळ्याला आधार आहे तोपर्यंत ते कॉम्प्युटर महत्त्वाची कामं करत आहे.
त्याच्यातले ऑपरेटिंग सिस्टीम काम करतात आहेत, त्याच्यातले कोड्स काम करतात आहे, प्रोग्राम काम करतात आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइस काम करतात आहे. पण ज्या क्षणी ही विद्युत शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती नाहीशी होईल, तेव्हा कितीही चांगलं सॉफ्टवेअर, कितीही चांगलं हार्डवेअर असेल तरीही तो कॉम्प्युटर वर्क करणार नाही. म्हणजे चैतन्य शक्ती सर्व गोष्टींना आधार आहे. चैतन्य शक्ती स्वतः काहीच करत नाही आहे, पण तरीसुद्धा ती या सगळ्या गोष्टींना आधार आहे. हे ज्याला समजलेलं आहे, नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक होईलच ना. तो अंतःकरणातल्या आनंद स्वरूपामध्ये स्थिर राहीलच ना. त्याच्या या स्थितीचं वर्णन श्रीकृष्णांनी या 3 श्लोकांमध्ये केलेलं आहे. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात आहे की ज्याला हा अंतरात्म्याचा प्रकाश मिळालेला आहे, म्हणजे चैतन्य शक्तीवर सॉफ्टवेअर हार्डवेअर अवलंबून आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे स्वतः निर्मित नाही आहे, हे दुसऱ्यांनी तयार केलेलं आहे. आणि या सगळ्याला आधार अशी ती चैतन्य शक्ती आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर हार्डवेअर काय काम करतं, चुकीचं जरी काम केलं तरी त्याच्यात चूक त्यांची नाही आहे, ते निर्माण करणारीची आहे. आणि या सगळ्या गोष्टींना फक्त आधार जो आहे तो चैतन्य शक्तीचा आहे. आणि म्हणून आपल्या चैतन्य शक्तीला ज्यांनी ओळखलेला आहे तो अंतर्ज्योती आहे. अंतर्ज्योती आहे म्हणजे अंतरातून तो मोटिवेटेड आहे. त्याला स्वतःबद्दल कोणत्याही शंका आणि कोणत्याही प्रश्न नाही. तो ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतो अधिगच्छति, म्हणजे ते ब्रह्मस्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ते ब्रह्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळे तो कसा आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात आहे. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. ज्ञानी पुरुष स्वतःच्याच स्वरूपामध्ये स्थित असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची शंका किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न नाही. आपण जितकं जास्त आपल्या आत्मस्वरूपापासून दूर जाऊ तितकं जगाबद्दल वेगवेगळ्या तर्कांबद्दल मनामध्ये प्रश्न निर्माण होतातच. पण जर आपण आपलं स्वरूपच ओळखलं तर हे सगळेच प्रश्न संपतात. कारण मी आहे या ज्ञानासाठी काही तर्क आवश्यक आहे का? मी जिवंत आहे याबद्दल मला काही शंका आहे का? माझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्या स्वतःवर का आहे याला काही कारण आहे का? म्हणजे स्वस्वरूपामध्ये जो आहे त्याला कोणत्याच प्रकारची शंकाच नाही, संदेह नाही. आणि म्हणून तो छिन्न द्वैद्वा म्हणजे संशयरहित आहे. त्यामुळेच त्याला ब्रह्म अधिगच्छति म्हणजे ब्रह्मस्वरूप प्राप्त आहे. आणि म्हणून तो क्षीण कल्मषः म्हणजे सर्व पापांपासून मुक्त आहे. ज्यांनी ओळखलंच आहे की एकमेवाहम द्वितीयम नेहम ना नास्ति किंचन, म्हणजे सगळ्या सृष्टीचा आधार मीच आहे. मग पाप घडणार तरी कसं? कारण मीच सगळीकडे व्याप्त आहे, तर कोण कोणाला दुखवणार? पाण्याने पाण्याला दुखवता येईल का? कोणत्याही परिच्छिन्न गोष्टीमुळे मी कधी परिच्छिन्न होऊ शकेन का? आणि असा जो आहे त्यालाच म्हणतात यतात्मी. हा यतात्मी आपोआपच सर्व भूते हिते रताः असतो. कारण त्याच्याकडून आपोआपच सगळ्यांचं हित होतं. म्हणजे माझ्या चेहऱ्याला खाज सुटली, माझ्या हाताला काही बोलावणं करावं लागतं का की ये थोडंसं खाजवून दे? किंवा माझ्या दातांनी चुकून एकदा जोरात जीभ चावली, मग आता तो राग धरून दातामध्ये काही अडकलं आहे ते आता मी काढायला मदत करणार नाही असं जीभ कधी म्हणते का? नाही. कारण पूर्ण शरीरामध्ये मीच मी आहे हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे माझ्या अवयवांना एकमेकाचा राग येणं शक्य नाही. तसंच साधू संत प्रोजेक्ट म्हणून कोणतंही लोककल्याणकारी कार्य करायला घेत नाही, पण त्यांच्या अस्तित्व मात्राने त्या भावनेचा संचार सगळ्यांमध्ये होतो.
आणि लोककल्याणकारी कार्य व्हायला लागतं. जसं सूर्य नुसता उगवला तरी त्याच्या उपस्थितीत वृक्ष अन्न तयार करू लागतात, पाण्याची वाफ व्हायला लागते, अंधार पळून जातो आणि सगळं काही स्पष्ट दिसायला लागतं आणि वस्तूंचं योग्य ज्ञानही व्हायला लागतं. पण सूर्य कधी म्हणतो का की मी आता हे सगळं करीन? तसंच साधू संतांच्या केवळ उपस्थितीने सुद्धा आपल्या मनामध्ये ती प्रसन्नता आपोआप होते, कारण ती संक्रमित होते. आणि त्यामुळे हे साधू संत जिथे जातील तिथे सर्व भूत हिते रताः असतात. आणि मग अशा साधू संतांना कामक्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगळं काही करावं लागेल का? काहीच नाही. काम क्रोध वियुक्तानाय यतीनाय यतचेतसाम अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मनाम. एकदा सर्वत्र मीच मी दिसल्यानंतर कोणाला कोणाचा राग येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण काय की सगळी अवयव माझेच आहेत. मग कोणत्या अवयवाने कोणत्याला रागवावं किंवा काढून फेकावं का? नाही, उलट सर्व अवयव एकमेकाची काळजी घेतील. हाताला लागलेला आहे तर नक्कीच दुसरा हात त्याच्याऐवजी काम करायला लागेल आणि त्याबद्दल त्याला त्या पहिल्या हाताचा रागही येणार नाही. तर अशा रीतीने काम, क्रोध या गोष्टी सर्वत्र ब्रह्म दिसत असल्यामुळे काम क्रोधावर नियंत्रण अगदी सहज शक्य आहे. चारी बाजूंना त्याला फक्त ब्रह्मनिर्वाण दिसत असते. आणि म्हणूनच शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जसं आपण सारखं जपतो तसं सर्व भूतमात्रांवर त्यांचं सर्वत्र सारखं प्रेमभाव असतो. आणि तो प्रेमभाव त्यांना आणावा लागत नाही, तो सहजतेने आलेला असतो. आणि त्या सहजतेने सर्वत्र प्रेमभाव असणाऱ्या व्यक्तीचं जीवनच अतिशय सुंदर होऊन जातं. पण अर्थात असं सुंदर जीवन जगण्यासाठी साधना करावी लागते. जसं शरीराचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्याला व्यायाम, आहार, विहार या सगळ्या गोष्टी ठरवून कराव्या लागतात, तेव्हा कुठे शरीराचं स्वास्थ्य टिकतं. रोगराई आणण्यासाठी आपण कधी प्रयत्न करत नसतो. किंवा आपल्याला कोणत्याही समस्या या आपोआपच जिकडून तिकडून येतात. आपण समस्या काही मुद्दाम निर्माण करत नाही, पण त्याचं सोल्युशन मात्र आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागतं. तसं हे ब्रह्मरूप जरी आनंद स्वरूप आहे, आपल्या आतच आहे, तरी आपण बाहेरगामी इतके जास्त झालो आहोत की ते ब्रह्मरूप गाठायला नुसती कल्पना करून चालणार नाही, तर काहीतरी साधना करावी लागेल. आणि त्यासाठी ध्यानाची साधना आवश्यक आहे, जी 6व्या अध्यायामध्ये विश्लेषणपूर्वक श्रीकृष्णांनी सांगितली आहे. आणि आता या शेवटच्या 3 श्लोकांमध्ये त्याचे इंट्रोडक्शन केलेलं आहे. गीतेचं हेच महत्त्वाचं असं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक अध्यायामध्ये पुढच्या अध्यायाची इंट्रोडक्शन केलेली आहे. तुमची उत्सुकता वर्धन होते आणि मग स्वतंत्ररित्या त्या अध्यायामध्ये तो विषय सांगोपांग चर्चा केली जाते. तर आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण ध्यान योगाची इंट्रोडक्शन आपल्याला सांगणार आहेत. ती आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.